ओम शांती. सात्विक पक्वान्नमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमधून मी बनवलेल्या आहेत फक्त 2 जिन्नस वापरून खुसखुशीत चकल्या. कशा बनवलेल्या आहेत ते पाहूया. चला मग किचनमध्ये. यासाठी मी घेतलेलं आहे 500 ग्राम म्हणजेच हाफ केजी तांदळाचं पीठ. कोणत्याही तांदळाचं पीठ घेता येतं. मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि अजून एक जिन्नस यामध्ये आपल्याला घालायचा आहे, तो देखील मोजून घेते. हाफ केजी तांदळाच्या पिठासाठी मी घेतलेलं आहे 125 ग्राम फुटाण्याचं डाळ. हे डाळवं मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि चाळायचं. या चकल्या बनवण्यास अगदी सोप्या आणि झटकीपट होतात आणि अतिशय खुसखुशीत होतात. आणि आता हे तांदळाचं पीठ मी एका काचेच्या बाउलनं मोजून घेतलेलं आहे. आणि जेवढं पीठ आहे तेवढंच मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे. आपण एखादा बाउल घेऊन हे पीठ मोजूही शकता आणि त्या बाउलने पाणी घेऊ शकता. आणि यामध्ये डाळ्याचं पीठही पडायचं असल्यामुळं अजून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. आणि तांदूळ आपला कसा आहे, जुना नवा, त्यानुसारही पाणी लागेल. आणि पाणी उकळतं तेवढा वेळ मी घेतलेली आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये कोथिंबीर, थोडासा पुदिना, या चकल्या पुदिना फ्लेवरमध्ये बनवायच्या असल्यामुळं पुदिनाही घेतलेला आहे. आणि आपल्याला तिखट जसं हवंय तसं लाल तिखट घाला किंवा हिरव्या मिरच्या घाला. मला हे हिरव्या मिरच्यांचं बनवायचं आहे. यामध्ये घातलेलं आहे तर जिरं, आल्याचे तुकडे घातले आणि ही एक महीन पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही पेस्ट आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायची आणि या पाण्याला चांगली आता उकळी काढायची. मिक्सरचा पॉटही आपण त्याच पाण्याने धुवून टाकायचा, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि आता यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ. आणि यामध्ये घालून घेते 2 चमचे होममेड बटर. आपण विकत आणलेलं बटर देखील घालू शकता. मी होममेड घेतलेला आहे, सकाळीच बनवलेला आहे. बटरमुळं काय होतं, चकल्या अतिशय खुसखुशीत होतात आणि चकल्यांना चव देखील मस्त लागते. आणि यामध्येच मी घेतलेले आहेत काळे तीळ. हे काळे तीळ देखील घालून घेतलेले आहेत. आणि आता यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स देखील मी घालते. आता एक छान उकळी काढायची या पाण्याला. आणि उकळी आली की त्यामध्ये तांदळाची पिठी घालून घ्यायची. तांदळाची पिठी घालून 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. लगेच 1 मिनिटाने गॅस बंद करायचा आणि पुन्हा एखादा मिनिट हे मिश्रण झाकून ठेवायचं. आणि ही झालेली आहे आपली चकलीची उकड. अगदी मस्त झालेली आहे. तांदूळाचं पीठ जे आहे, काही पीठ कोरडं आहे पण ते वाफावल्या गेलेलं आहे. आता ही कढई खाली घेऊयात आणि हे पीठ थोडंसं हात लावता येईल एवढं थंड होऊ द्यायचं. ज्या ताटामध्ये डाळव्याचं पीठ आहे त्याच ताटामध्ये थंड होण्यासाठी ही उकड काढून घेते. या ताटामध्ये उकड बसत नाही, यामध्ये हा डो मळला जायचा नाही, म्हणून मी मोठ्या ताटामध्ये हे पीठ काढून घेते. अजूनही हे पीठ चांगलंच गरम आहे. फॅन खाली ठेवून द्यायचं. आणि आता थोडंसं कोमट झालेलं आहे. आता डो मळून घ्यायचा आहे आपल्याला चकलीचा. जास्त सैलही मळायचा नाही आणि जास्त गच्चही मळायचा नाही. नॉर्मली आपण चकल्या बनवताना जसा डो मळतो हाही डो तसाच मळायचा. खूप मोठा डो असल्यामुळं मी थोडं थोडं घेऊन मळते आणि शेवटी सगळा डो घेऊन तो मळून घेतलेला आहे. या ठिकाणी पाहू शकता, जास्त सैलही नाही आणि जास्त
घट्ट देखील नाहीये. डोमळताना अजून थोडंसं पाणी हवं होतं म्हणून मी थंड पाणी 1 वाटी घेतलं होतं आणि या ठिकाणी पाहू शकता अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे. आणि आता लगेच चकलीचा साचा घ्यायचा. त्या साच्याला आतून तेल लावून घ्यायचं. चकलीची जी स्टारची चाळणी असते ती यामध्ये घालून घ्यायची. तेल लावल्यामुळं चकलीच्या साच्याला पीठ चिकटत नाही. आता चकलीचं हे पीठ आहे ते घ्यायचं थोडंसं आणि असा लांबट रोल बनवून चकलीच्या साच्यामध्ये बसेल एवढं पीठ घालायचं आणि चकल्या पाडून घ्यायच्या. या चकल्या हाताने उचलून आपण बाजूलाही ठेवू शकतो किंवा तेलात टाकतो त्यावेळेस देखील तुटत नाहीत. आणि तेल देखील जास्त पीत नाहीत. जेवढ्या आकाराची चकली आपल्याला हवी आहे तेवढी चकली पाडून घ्यायची आणि शेवटचा जो काही भाग आहे तो अशा पद्धतीनं चिकटून घ्यायचा. आता मी काही चकल्या पाडून घेते आणि लगेच तुम्हाला तळूनही दाखवते. तळण्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. या ठिकाणी एक गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळेस चकल्या पाडतो त्यावेळेस फॅन खाली असल्यास त्या हडकतात हवेने आणि त्यामुळे उचलताना तुटतात. कोणत्याही चकल्या असोत म्हणून फॅन खाली चकल्या ठेवलेल्या असल्या झाकून ठेवायच्या म्हणजे त्या तुटत नाहीत. आणि अशाच नवनवीन खुसखुशीत स्वादिष्ट खमंग हेल्दी आणि सात्विक रेसिपी पाहण्यासाठी सात्विक पक्वान्न चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला लाईक करा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे व्हिडिओ पाहत आहेत नेहमी पाहत असतात त्यांचेही खूप खूप धन्यवाद. तेल चांगलं तापलेलं आहे. यामध्ये मी चकल्या घालून घेते. चकल्या तळत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. 3 ते 4 मिनिटांमध्ये एक एक बॅच तळून होते किंवा यापेक्षा एखादा मिनिट जास्त लागतो. पण चांगल्या खरपूस तळून घ्यायच्या. याआधी मी ज्वारीच्या चकल्या कशा बनवाव्यात हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ती लिंक ओपन करून तुम्ही त्या ज्वारीच्या चकल्या देखील पाहू शकता. या ठिकाणी सगळ्या चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. व्हिडिओ जास्त लांब होऊ नये याची काळजी घेऊन मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत. आणि तुम्ही देखील अशा खुसखुशीत चकल्या खुशीत बनवा आणि सगळ्यांना खाऊ घाला. पुन्हा भेटूयात अशाच खुसखुशीत नवीन मेन्यू सोबत. तेवढ्या वेळासाठी बाय बाय. थोडाही व्हिडिओ आवडला असल्यास जाता जाता लाईक करा.